शिवाजी विद्यापीठात राज्यस्तरीय नोकरी महामेळावा आयोजित करण्यात आला होता. शिवाजी विद्यापीठाचा मध्यवर्ती रोजगार कक्ष, डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन आणि विद्यापीठ विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमानं याचं आयोजन करण्यात आलं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा 125 कंपन्या यामध्ये सहभागी झाल्या होत्या. 9,000 जागांसाठी जवळपास 17,000 इच्छुक उमेदवार आले होते. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव होत्या, तर खासदार धैर्यशील माने, माजी परराष्ट्र सचिव डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक वृद्धीसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची आणि कुशल तसंच प्रशिक्षित मनुष्यबळ विकासासाठी शासनातर्फे सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. उद्योगांना आवश्यक कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्याचं उद्दिष्ट शासन बाळगून आहे. राज्यातील प्रत्येक विद्यापीठानं 2 एकर जागा दिल्यास त्या ठिकाणी शासनातर्फे सुसज्ज आणि अद्ययावत कौशल्य विकास केंद्र उभारता येईल, असं त्यांनी सांगितलं. यासह कोल्हापूरमध्ये 6 महिन्यात IT पार्क स्थापन होईल अशी ग्वाही त्यांनी दिली. माजी परराष्ट्र सचिव डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांनी देशात साधारणतः 10 कोटी बेरोजगार आहेत, तर दुसरीकडे कोट्यावधी रोजगारही उपलब्ध आहेत. या दोहोंची सांगड घालत देशातील गुणवंतवान युवा पिढीला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन केल्याचं सांगितलं. याप्रसंगी खासदार धैर्यशील माने, विद्यापीठ विकास मंचचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक ND पाटील, प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केलं. यावेळी विद्यापीठाच्या मध्यवर्ती रोजगार कक्षाचे समन्वयक डॉक्टर सुभाष कोंबडे, कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.